लवली वुमन ऑफ इंडिया सीमा देशमुख. ती एक इंजिनियर होणार आहे, जीनियस. मात हा मराठी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आणि या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूड स्टार ईशा कोप्पीकर पहिल्यांदा मराठीत पदार्पण करते आणि सोबत आहे तेजश्री वालावलकर, आपली छोटीशी रंभा. ईशा, पहिला मराठी सिनेमा, खरं तर तू मराठी आहेस आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण पहिला मराठी सिनेमा आणि फुल फ्लेज मराठी बोलायचं आहे, याचं खरं दडपण होतं की एक्साइटमेंट होती? काय एक्साइटमेंट पण होती आणि नर्वस पण खूपच होती आणि आज पण आहे. इंटरव्ह्यू पण द्यायला मला थोडीशी म्हणून हिला मी सांगितलं माझ्या बाजूला उभी राहा. थोडासा मॉरल सपोर्ट लागेल मला. तेजश्री, ईशाबरोबर काम करायचं, ईशाने तुझ्या आईचा रोल केला आहे आणि ते तुमचं ट्युनिंग आणि ते कसं सगळं होतं, छान, किती मजा गेली? छान, खूप मजा आली आणि ईशाताईसोबत काम करण्याचा खूप आनंदही होताच आणि खूप मजा आली. आणि ईशाताई जरी म्हणत असली तरी ती खूप छान मराठी बोलते. समीर, एक वेगळी भूमिका पुन्हा एकदा आणि ईशासोबत पहिल्यांदा, म्हणजे ईशा मराठीत पहिल्यांदा काम करते, तो एकंदरीत एक्सपिरियन्स आणि तेजश्रीसोबत मजा आली. इन जनरल एक छान आमची टीम झाली होती आणि वेगळा एक कॅरेक्टर होता, एक वेगळा अनुभव होता ते करताना. हिला मी नववारीमध्येच बघितलं होतं. ईशा ऑफकोर्स एक खूप नवीन एक्साइटमेंट होती काम करण्याची आणि जसं ही म्हणाली की नाही मराठी खरंच ती अप्रतिम छान शिकून मराठी जरी म्हटलं तरी पण ते परफेक्ट उच्चार असायचे आणि खूप कष्ट करून तिने केलेलं आणि शी इज अ ब्रिलियंट ॲक्टर. हे काय मी सांगून किंवा कोणी सांगण्याची गरज नाही, तर स्क्रीनवर दिसतंच आहे. पण इट वॉज प्लेजर वर्किंग विथ. अँड आय हॅव नॉट पेड देम टू से ऑल दीज थिंग्स. हल्ली जाहिरातीत दिसत नाहीस तू. टाइमच मिळत नाही सर. वा, असं एका सुखासाठी दुसरं सुख लाथाडताय हो माणसाला. ग्रेट. ईशा, पण ग्लॅमरस तू आहेस आणि तुझा रोलही त्या पद्धतीचा आहे, पण मला वाटतं इंटरवल नंतर तू टोटली चेंज होताना आम्हाला दिसणार आहेस, एक वेगळी ईशा पुन्हा दिसणार आहे. त्यामुळे एक वेगळ्या, दोन्ही भूमिका थोड्याशा वेगळ्या शेडवाल्या तुझ्या असतील, ग्लॅमरस आणि एक जबाबदार, एक कर्तृत्ववान. त्यामुळे तू नक्कीच त्या दोन्ही भूमिका तितक्याच एन्जॉय केल्या असशील. खूप एन्जॉय केले मी आणि खूप चॅलेंजिंग रोल आहे आणि यामुळेच मी ही फिल्म निवडली. स्क्रिप्ट, कथा एकदम उत्कृष्ट आहे आणि वुमेन सेंट्रिक आहे, चॅलेंजिंग आहे, त्यामुळे मजाच येणार होती मला. म्हणजे आय न्यू आय वुड एन्जॉय. मला एक एक्साइटमेंट यामुळे होती की हिंदी फिल्म्स तर मी एवढे केल्या आहेत, पण महाराष्ट्रामध्ये राहून एवढं फेम मिळाल्यानंतर मराठी फिल्म इंडस्ट्रीला देणं लागतं. सो लास्ट 3 years आय वॉज कंटेम्प्लेटिंग की मला एक चांगली फिल्म करायचीच आहे. एकदा स्क्रिप्ट मनोहर सरांनी जेव्हा मला नरेट स्क्रिप्ट केल्यानंतर आय रिअली लव्ड इट. सो आय एम हिअर. कॉस्ट्युमवर वगैरे तू किती खुश आहेस? कारण बॉलिवूडमधलं कॉस्ट्युम डिझायनिंग आणि हे टोटली वेगळं असतं, पण यामध्ये तेही तितकंच गरजेचं होतं कारण तू एक मॉडेल दाखवलेस. त्यामुळे त्या बाबतीत तू किती समाधानी होतीस जेव्हा तुला हे सगळं हे केलं? लुक चेंज होतो फ्रॉम द टाईम शी इज अ मॉडेल टू जे घडतं तिच्या लाईफमध्ये, अँड देन शी इज जस्ट अ मदर. बुद्धिबळात इंटरेस्ट कसा निर्माण झाला? रावदत्त पालकर, सिनियर चेस प्लेयर. योग्य निर्णय, सेफ लँडिंग, अदरवाईज क्रॅश. तेजश्री, तू बुद्धिबळ खेळताना दिसतेस, हा खेळ तू किती एन्जॉय खेळतेस का आणि एन्जॉय करतेस का? मला बुद्धिबळ शिकायची इच्छा होती पण तो योग जुळून येत नव्हता, पण या सिनेमामुळे तो योग आला आणि मी बुद्धिबळ शिकले आणि मी खूप एन्जॉय केलं. तुझं कॅरेक्टर किती इंटरेस्टिंग आहे, कारण ते ओपन नाही करायचं असं सांगितलं आहे, पण तरीसुद्धा काय सांगशील त्यातले थोडीशी गुप्तता पाळून? खूप वेगळं कॅरेक्टर आहे आणि म्हणजे ही मुलगी एक चेस चॅम्पियन आहे आणि हिच्यात थोडासा प्रॉब्लेम आहे, पण तू ते एन्जॉय केलंस.
आणि तू खूप स्पेशल चाइल्ड होणार आहेस, तू आहेस खरं रमा म्हणून, पण या सिनेमाच्या माध्यमातून आणखीन स्पेशल होशील सगळ्यांची. समीर, एक बिझनेसमॅन म्हणून तू आम्हाला दिसणार आहेस, पण तू जसं म्हणालास की निगेटिव्ह वाला वाटलं होतं, पण मला वाटतं थोडंसं ग्रे शेड असेल का या तुझ्या भूमिकेला? प्रत्येक माणसामध्ये ग्रे आणि व्हाईट, ब्लॅक अँड व्हाईट असतं. प्रत्येक माणूस ग्रे असतो. सिच्युएशन मेक्स हिम ब्लॅक और व्हाईट और ग्रे. तर काही सिच्युएशन असे होतात की वाटतं की अरे हा असा काय, त्याचं एक्सप्लेनेशन्स पण आहेत त्यामध्ये आणि त्याचं उत्तर पण आहे. पण आय बीन लकी की मला ग्रे व्हाईट ब्लॅक सगळं मिळालं याच्यामध्ये. एक शेवटचा प्रश्न, मात नेमकी कशावर आहे या सिनेमामध्ये? कारण जे पोस्टर आम्ही पाहतोय त्यातनं एक वेगळं चित्र आम्हाला दिसतंय. मात नेमकी कशावर आहे? एक आईची गोष्ट आहे आणि सर्कमस्टॅन्सेसवरती कशी मात करते. इट्स अबाउट दॅट. तेवढंच बोलू शकते. हो मामा. अच्छा, नक्कीच. पण आम्हाला हा सिनेमा खूप काही, जसं सुरुवातीला म्हटलं की समाज प्रबोधन किंवा प्रत्येक चाइल्ड हे स्पेशल असतं, ही एक महत्त्वाची गोष्ट लोकांपर्यंत सिनेमाच्या माध्यमातून पोहोचणार आहे. खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम TV, मुंबई. बुद्धिबळात इंटरेस्ट कसा निर्माण झाला? रावदत्त पालकर, सिनियर चेस प्लेयर. योग्य निर्णय, सेफ लँडिंग, अदरवाईज क्रॅश.